चोरावलेला जाईल की ट्रॉफी भुतिवलीला जाईल? कमलाकरजी बुंडेरे यांच्याकडून देखील कॅश प्राइज आलंय. 3 लगातार षटकार आले तर कमलाकरजी बुंडेरे यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज. सुनीलजी बागडे साहेबांकडून 3 षटकार 3 चौकार 3000. क्वालिफाय झाला तरी 3000 आहे चोरावलेसाठी. रमेशजी भोईर दादांना विनंती करेल, रमेश भोईर दादा आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हा. गेम ऑन होईल आणि महत्वाचा सामना. बराच वर्ष जय हनुमान भुतिवली संघ देखील स्वप्न पाहतोय. खूप स्पर्धा क्वालिफायच्या मॅच पर्यंत खेळलाय, सामने रंगलेत, कित्येक पराभव त्यांनी पाहिलेत, पण आता आमदार चषकाची क्वालिफाय मॅच खेळतोय. तर दुसरीकडे 2-3 वर्षानंतर नाईट टुर्नामेंट मध्ये कमबॅक केलं, त्या जोशात त्या जोमाने आलाय तो चोरावले. जय डाबाया चोरावले. बॅटिंग करेल राजेंद्र धुले जोरदार टाळ्यांनी. क्वालिफाय मॅचचा पहिला बॉल गणेश कोंडेचा. पहिला बॉल राजेंद्र धुलेचा फटका आणि कॅच ड्रॉप कॅच. पहिल्या बॉल वरती जीवनदान. सोप्पा झेल होता. फर्स्ट स्लिप मध्ये सोपी कॅच गमावली. राजेंद्र धुळे या खेळाडूचा मागचा इतिहास पाहिला तर 6 बॉल मध्ये 6 सिक्सर वाकसच्या ग्राउंड वरती याच खेळाडूने मारलेले आहेत वाकस प्रीमियर लीग मध्ये. बॉलर तयार गणेश कोंडे. ही विकेट इम्पॉर्टंट आहे. साथ देतो सुमित डायरे. 1 बॉल निर्धावने सुरुवात. शेवटची मॅच आहे क्वालिफाय मॅच नंबर 2. राजेंद्रच्या बॅटमधून उंच कोल्ला चेंडू हवेत. ऑब्झर्वेशन आणि पकडली कॅच आणि विकेट. राजेंद्र आउट. डीजे आज चांगला परफॉर्मन्स केलाय जय डाबाया चोरावलेने, जय हनुमान भुतिवलेने. आणि खरं तर कठीण प्रसंग येतील, संकट येतील. जो मुश्किलों से डरते वो जीत नहीं पाते, जो तूफाने से लढते वही इतिहास बनाते. आणि तो इतिहास आता दोन्ही टीमला रचायचा आहे. पहिली नाईटची ट्रॉफी 2026च्या सीझनची कोण जिंकेल आता आपण बघणार आहोत. 1 ओव्हर नंतर प्रेक्षकांची इंटरव्ह्यू आपण नक्की घेऊ की प्रेडिक्शन कौल कोणाकडे. पण जाऊया 2 बॉल 0 धावांनी पहिली विकेट. बॉलर तयार गणेश कोंडे. मागच्या मॅचचा हिरो आलाय भारत माली. भारत मालीचा स्ट्रोक हवेत चाललाय. इथून चेंडू जमिनीवरती आलाय तोपर्यंत पहिली सिंगल. धाव फलक ओपन झाला भारत मालीच्या 2 धावांनी. 3 बॉल आणि 2. इतिहास रचायचा आहे. आमदार चषकाची ट्रॉफी जिंकायचं आहे. दोन्ही संघांची मेहनत आजची रात्र या 2 संघांनी गाजवली आहे. जय डाबाया चोरावल्याने ब्रदर्स 11 धोत्रेला आधी पराभूत केलं. सोमजा 11 सावळेला पराभूत केलं. तर जय हनुमान भुतिवलीला कोण विसरेल. मोरिया 11 बारणे संघ विजयाच्या छायेत होता पण त्या संघाला पराभवाच्या छायेत ढकललं. भारत मालीच्या बॅटमधून ऑन साईडला आला प्रवीण पवार आहे त्या ठिकाणी. बॉल अडवलाय. 4 बॉल 3. 4 बॉल 3 ने सुरुवात. सिंगल डबलने क्वालिफाय मॅच सांभाळून खेळतात संयमी पावित्रा. आक्रमकता दाखवावी लागेल एका बाजूने. सुमित डायरे स्ट्राइक वरती आला. लेफ्टी बॅटर आहे. फिल्डिंग थोडी बदलली जाईल आणि लेफ्टी बॅटरसाठी कदाचित मिड विकेटचं क्षेत्र. इथे सिक्सर भरपूर आलेले आहेत या ग्राउंडवर मागच्या 3 ते 4 वर्षात. सुमित डायरे हीच संधी आहे. पहिल्यांदा खरं तर बऱ्याच दिवसानंतर नाईट टुर्नामेंटमध्ये खेळणं आणि क्वालिफाय मॅचमध्ये एंट्री करणं. हे काल आंथरट वरडीला जमलं, आज जय डाबाया चोरावलेला जमलंय. बघायचं काय घडेल. 4 बॉल 3. जय हनुमान भुतिवली प्रवीण पवार सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत कारण ही ट्रॉफी म्हणजे टॉप 5 मध्ये संघाची एंट्री. 4 बॉल 3. गणेश कोंडे सामना करेल सुमित डायरे. फिल्डिंग पोझिशन बदलली जाते. 4 बॉल 3 धावा. सुमित डायरेच्या अगेन्स्ट येतो गणेश कोंडे. गणेश सहा चिड्डू पंच पाहतायत. आफ्टर ऑब्झर्वेशन पंचांच्या निर्णयाकडे लक्ष. वाईट बॉल. रन ऍड झाली. 4 धावा. 4 बॉल आणि 4 धावा. केतन धुळे, हरेश धुळे,
सगळ्यांची मेहनत आहे. दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळेची मेहनत, परफेक्ट नियोजन केलंय. त्रिमूर्तीच्या मागे या सगळ्या खेळाडूंची मेहनत आहे. जय मोडकही अजून काउंटिंग करतायत. रात्र झाली की त्यांचा, आणि मेन म्हणजे आमचे सगळे छोटे छोटे व्हॉलेंटियर असतील त्यांचंही तेवढंच कौतुक. सुमित साठी हा चेंडू होता गणेश कोंडेचा, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, आणि इथून मात्र डॉट बॉल फेकलाय गणेश कोंडेने वेगाने. खरं तर या बॉलवरती सुमितला त्याने कंट्रोलमध्ये आणलं. 4 धावा आहेत जय डाबाया चोरवले संघाच्या. सुरुवात हवी आहे, फ्लाइंग स्टार्ट हवा आहे जय डाबाया चोरवलेला, कारण ही मॅच क्वालिफायची आहे. सुमित साठी हा चेंडू, षटक कंप्लीट. 4 धावांनी पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण केला गणेश कोंडेने. जय डाबाया चोरवलेचा स्कोर आहे धावा 4. क्वालिफाय मॅच आहे. टॉप 5 मध्ये जाणारा दुसरा संघ आम्हाला मिळेल. काल जय अंबिका माता आंबोट हा संघ या स्पर्धेच्या क्वालिफाय मॅच मध्ये एंटर झाला आणि त्यानंतर विजयी होऊन हा संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला. तर दुसरा संघ कोण असेल? जय डाबाया चोरवले की जय हनुमान बुथिवली. 1 ओव्हर चोरवलेचा स्कोर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 4. भारत माळी जबाबदारी घ्यावी लागेल. विराट कोहली जसा प्रेशराइज गेम मध्ये खरं तर सामना अंगावरती घेऊन खेळतो ना, तसा भारत माळीला खेळावं लागेल. जर्सी नंबर 18चं 30 ताकद, 30 शक्ती आणि 30 एनर्जी. विराट कोहलीच्या प्रेरणादायी इनिंग भारत माळीसाठी महत्त्वाच्या आहेतच, पण जय डाबाया चोरवल्यासाठी आज परत एकदा खेळावं लागेल. संजू सॅमसन आला आणि त्याने भारतीय संघाला 3 मॅचेसमध्ये लगातार 97, 89, 89 भारतीय संघाला विश्वचषक जिंकून दिला. कारण सामना जर का हरला असताना भारत स्पर्धेच्या बाहेर गेला असता. इंग्लंडने नाकी 9 आणले होते, पण संजू सॅमसन टिकून राहिला. तसा भारत माली आहे. तीच हाईट, तीच बॅटिंग त्याची कित्येक वर्ष पाहिले, पण आता संधी आहे जय डाबाया चोरवलेला ट्रॉफी जिंकून देण्याची. त्यासाठी भारत मालीची बॅटिंग इम्पॉर्टंट आहे. आणि एका ओव्हरमध्ये 4 आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय तो बॉलिंग मार्कवरती प्रणित कदम. एक ओव्हर धावा 4. 3च ओव्हरची मॅच आहे. स्कोर किती जरी झाला ना तरी मॅच लो स्कोर जरी झाली तरी रफ टफ होईल, कारण आताचं वातावरणच असं आहे की जिथे मात्र धावा करताना थोडा संघर्ष करावाच लागतो. प्रतीक कदमचा हा चेंडू पहिल्या बॉलवरती भारतला देखील त्याने निर्धाव चेंडू टाकलाय. धावा थांबल्यात. 4 धावा 1 ओव्हर 1 चेंडूच्या समाप्तीनंतर जय डाबाया चोरावले. भारत माळी बघावं लागेल. जय हनुमान बुतिवलीशी पहिल्यांदा भिडतायत आणि प्रतीक कदम या बॉलरच्या अगेन्स्ट. थांबलाय प्रतीक. अजूनही 11 बॉल आहेत बॅटिंग करणाऱ्या जय डाबाया चोरावलेकडे. धावा 4 आहेत. या धावा संख्येला आता पुढे घेऊन जायचं आहे. भारत मालीच्या बॅटमधून ऑफ साइडला, वा दिमागदार ताकदवान फटका. भारत मालीचा सिक्सर. षटकार. कमॉन डीजे गाना बजाव. तर 11चा विश्वचषक ज्यावेळी सचिन तेंडुलकर वीरेंद्र सेहवाग आउट झाले, जेव्हा वीरेंद्र सेहवाग सचिन तेंडुलकर बघत होते ना मॅच, त्यांनी खुर्ची सोडली कारण ती खुर्ची लकी होती. तिथून आता बघायचं काय घडेल. भारत मालीचा स्ट्रोक. प्रवीण पवार कॅच स्वीकारतो आणि फलंदाज आउट. बॅट्समन आउट. डीजे एंटर होतोय. रन सभ्यात भारतचे एफर्ट्स होते. सिक्सर त्याने मारला होता. आणखी 1-2 स्ट्रोक जर का लागले असते ना 30 पार स्कोर न्यावाच लागेल. बॉलिंग अटॅक आहे जय डाबाया चोरावलेकडे, पण बॉलरला लढण्यासाठी आधी धावा कराव्या लागतील. 3 बॉल 10.
प्रणित कदम, नवीन आलाय तो विनोद. बेधडकपणे आणि हिमतीने खेळायचंय, मैदान आहे. विनोद साठी हा चेंडू प्रणित कदमचा डॉट बॉल. 4 बॉल 10 धावा. पहिलीच बॅटिंग आहे त्यामुळे फ्री स्टाईल फटके मारायचे जय डाबाया चोरावलेला. जानमन बुतिवली. प्रणित कदमच्या बॉलिंगचा अंदाज घ्यावा लागेल, त्याचा टप्पा आणि फुटवर्कचा वापर करावा लागेल. चेंडूची दिशा, लाईन लेन, टप्पा, फुटवर्क वापर आणि मुवमेंट करून चांगले स्ट्रोक मारावे लागतील विनोदला. बॅटला लागलाय चेंडू, मागे चाललाय लॉंग स्टॉपला. टाटा बाय बाय. चाललाय चेंडू बाउंड्री पार, चौकार. चौदा. एक चौकार विनोदने मारलाय. प्रणित कदमला सल्ला मसलत करतोय अमीर. 14 आल्यात. जे हरमान बुतिवलीला माहिती आहे की इथून जेवढ्या धावा येतील ना सोडवण्यासाठी तेवढा धावा त्यांना फायदेशीर आहे. त्यामुळे या रन्स थांबवायचे आहेत. फिल्डरला प्रयत्न करावे लागतील, डाईव्ह माराव्या लागतील, कारण 14 आल्यात जे डाबायात सोडवल्याचे. शेवटचा बॉल आहे प्रणित कदमचा. 5 बॉल 14. विनोद साठी हा चेंडू होता. षटक कंप्लीट आफ्टर 2. जय डाबायात सोडवले 14 धावा. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 1 ओव्हर आता बाकी आहे पहिल्या बॅटिंग मधील. जिंकणार कोण, आज ट्रॉफीचा हकदार कोण होईल, आयोजकांच्या वतीने महत्वाचे अनाउन्समेंट करण्यात आम्ही परत आजही करतोय की मॅन ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेमध्ये फ्रीज आहे. बेस्ट बॅटर साठी LED टीव्ही आहे. 102 सेंटीमीटरची LED टीव्ही आहे. आणि त्याचबरोबर बेस्ट बॉलरसाठी आकर्षक कूलर. पहिल्या 3 मॅचचं काउंटिंग आणि त्या 3 मॅचच्या काउंटिंगच्या आधारे ही 3 पारितोषिकं टॉप 5 मध्ये जाणाऱ्या खेळाडूंना दिली जातील. ही गोष्ट सर्व संघांनी लक्षात घ्या. टॉप 3 ज्या मॅचेस आहेत आपल्या क्वालिफाय पर्यंतच्या, त्या टॉप 5च्या टीमलाच ही वैयक्तिक पारितोषिकं असतील. 1 ओव्हर, त्यानंतर दुसरी ओव्हर. 14 धावा 2 ओव्हरमध्ये. 7च्या सरासरीने चाललाय चोरवले संघ, पण तो 30चा आकडा फार महत्वाचा आहे, कारण काल क्वालिफायच्या मॅचमध्ये 28 धावा झाल्या होत्या. आंबोट संघाने तो सामना जिंकला होता पहिल्यांदा बॅटिंग करताना. त्यामुळे आता जर का चोरावल्याने तसा स्कोअर 25च्या पुढे नेला तर बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे. त्यामुळे तो स्कोअर लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी सुद्धा पुरेसा होऊ शकतो. पण ज्या हनुमान बुतिवली या संघाला विसरून चालणार नाही. प्रवीण पवार कित्येक वर्ष खेळतात. मागच्या 2 वर्षामध्ये मी किमान बुतिवली संघाला 3 ते 4 क्वालिफाय मॅचमध्ये बघितलं. प्रत्येक नाईटमध्ये ट्रॉफीने त्यांना उलकावणी दिली. पण आता ती विजयाची दिशा परत एकदा ट्रॉफी येईल की हुकेल हे सांगता येणार नाही, कारण जय डाबाया चोरावले खेळतोय जो नव्या जोशात नव्या दमात परत एकदा पुनरागमन केलेलं. आणि प्रत्येक षटकाराला नितीन दादा धुळे आणि सुनीलजी बागडे साहेब दोघांच्या वतीने प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आता गरज आहे षटकारांची. सुमित डायरे आला स्ट्राईकवर. शेवटची ओव्हर. बॉलिंग ट्रॅकवरती नरेश कदम. पहिला बॉल. सुमित साठी हा चेंडू. 1 रनचा कॉल आहे बघायचा, आणि इथून पहिल्याच बॉल वरती विकेट. फलंदाज बाद. डीजे. फिफ्टी ठोकेल त्या फलंदाजासाठी विशाल दलवी आणि त्याचबरोबर दीपक भाळके यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आमच्या सर्व आयोजक या ठिकाणी पाहतो. विलाजी मोडक साहेब यांचे सगळे सहकारी, भास्करजी, भाळचंद्र दळवी साहेब देखील या ठिकाणी आहेत. साहेब आपलं स्वागत आहे. आणि मॅच इथून लास्ट ओव्हरमध्ये पहिली बॅटिंग. सुमित आलाय. रन्स पाहिजेत आता. बॉलवरती नजर आणि त्यावरती परफेक्ट स्ट्रोक. समीकरण जमेल का? आणि हा चेंडू उंच गेलाय आणि मिड विकेटला कॅच.
जानमान बुतिवलेने आणखीन एक विकेट कमावली. फलंदाज आउट. 2 बॉल आणि 2 विकेट. 1 रनआउट 1 कॅच आउट. सुमितचा फटका परफेक्ट होता पण हाईट थोडी होती चेंडूला, क्लिअर करू शकला नाही षटकार. आणि 14 धावा. चला बॅटर वेल घेऊ नका अजिबात. 1:15 वाजले. काल काल एवढ्याच मॅचेस होत्या पण 3 वाजले होते. डीजे बजाव. लास्ट ओव्हर आहे. लास्ट ओव्हर मध्ये आता त्या धावांची गरज आहे. 14 आहेत किमान 25च्या आसपास. पंकज आला. लेफ्टी बॅटरचा वापर करा कारण बॉल ऑन साईडला चांगला मारला होता सुमितने आधी. नरेश कदम. पंकजच्या बॅटमधून स्ट्रोक आला ऑन साईडला. पहिली रन कंप्लीट. दुसऱ्या रन साठी इंटरेस्टेड आहेत. बघायचं आता या दरम्यान फिल्डर 2 धावा इथून कंप्लीट केल्यात. तिसरीचा देखील कॉल होईल का? 3 केल्या. चौथीचा पण होईल का? पण बघायचं आता. पंकज धावतोय 4 धावा कंप्लीट. 4 धावा कंप्लीट झाल्या होत्या. 4 धावा मिळाल्या आणि फलंदाज पंकज आउट. जणू काही चौकारच दिलाय. जानमान बुतिवलीचे खेळाडू देखील फेकाफेकी झाली होती सगळीकडे. 4 आल्यात. स्कोर पोहोचला 3 बॉल मध्ये 18. विकेट आउट आहे. पंकज परतलाय. थांबणं गरजेचं होतं का? 4 मिळाल्या होत्या. पंकजच्या बॅटला बॉल लागत होता मग घाई केली. खरं तर जो नॉन स्ट्रायकरला खेळाडू आहे ना त्याने खरं तर पंकजला 5वी रन धावायला भाग पाडलं. धावसंख्या 18. लेफ्टी बॅटर या मैदानावरती रन्स करू शकतात या एंडने. हे दाखवलं आधी सुमितने, दाखवलं पंकजने. आता कामगिरी करायची सुमित डायरेला. 18 धावा आहेत. 3 बॉल संपलेत ते मात्र नरेश कदमचे. पहिली इनिंग किमान 20+ 25च्या आसपास. टफ फाईट मॅच होईल. जय हनुमान बुतिवली. जय डाबा या सोरवल्याचा बॉलिंग अटॅक विसरून चालणार नाही. धोत्रे संघाला 18 धावांवरती ऑल आउट केलं होतं या संघाने. सुमित डायरे स्ट्राईक वरती आहे नरेश कदमच्या विरोधात. हा चेंडू नरेश कदमचा डॉट आलाय. सुमित डायरेने स्वतःकडे स्ट्राईक घेतली आणि स्ट्राईक घेतल्यानंतर आता त्याला दमदार कामगिरी करायची. 2 बॉल बाकी आहेत. धावा आहेत त्या 18. 20चा आकडा 20-25चा आकडा खुणावतोय का? म्हणूनजी धुळे साहेब, विलाजी मोडक साहेब, गणेशदादा मोडक या त्रिमूर्तीची ही स्पर्धा आणि आमदार साहेबांच्या नावाने उभारलेली ही स्पर्धा. दुसरी रात्र शेवटची मॅच. परफेक्ट बॉल मारलाय. 2 खेळाडू धावतात त्यांच्या मधून काढलाय हा चेंडू. बाउंड्री पार. कडक चौकार. 22 आल्या त्या चौकाराने. आता बॉल शेवटचा बाकी आहे. 22 रन आलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. पहिली इनिंग या एका बॉलने समाप्त होईल. आणि आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी आम्हाला कॉमेंट्रीमध्ये खूप छान साथ दिली ते योगेशजी ढोळे सर यांचा देखील सन्मान आयोजकांच्या वतीने. खरं तर आम्ही मनापासून त्यांचं कौतुक करतोय. खूप छान. आणि इथून बघायचं आता लास्ट बॉल. शेवटचा बॉल बघायचं या दरम्यान. वाह, प्रयत्न होते, एफर्ट्स भरपूर. रन मिळाली 1. डाव इथून संपला. 23 केल्यात जय डाबा या क्रिकेट संघात चोरावलेले. आणि 3 ओव्हरमध्ये जय हनुमान बुतिवलीला टार्गेट देण्यात आलं ते मात्र 24. जय हनुमान बुतिवलीला टार्गेट आहे 3 ओव्हरमध्ये 24 धावांचं. चला डीजे बनव एक सुंदर गीत आपण वाचवाने बघूया. 18 बॉल मध्ये
बागडे साहेबांकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुनीलजी बागडे साहेब आपण पाहताय या मुख्य मंचावरती अगदी शेवटच्या मॅच पर्यंत थांबलेत आणि आता मात्र चोरावले टीमसाठी त्यांच्याकडनं कॅश प्राइज लागलाय. जर का इथून चोरावले टीम क्वालिफाय होते तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते चोरावले टीमसाठी. 18 बॉलमध्ये 24 धावसंख्येचा बचाव करायचा आहे चोरावले टीमला, परंतु त्याच 18 बॉलमध्ये 24 धावा बनवायच्या आहेत ज्या हनुमान बुतिवली टीमला. तो संघर्ष कशा पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता. जय हनुमान बुतिवली टीमचे सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खूप चांगली स्कोरिंग खऱ्या अर्थानं आजच्या देखील रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. हर्षल मोडक आणि स्वप्नील दुले यांच्याकडून अगदी आपण पाहता ज्या पद्धतीनं अगदी आपण पाहिलं ना की अनेक स्पर्धा आम्ही कव्हर करत असतो त्यावेळी ऑफिशियल स्कोरर ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं ती स्कोरिंग करत असतात, म्हणजे एकही चुकी न करता अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. या दोनही स्कोररनं अप्रतिम कामगिरी केली आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. म्हणजे अगदी 5 रात्रीमध्ये ते ॲज अ स्कोरर पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे मोठी विकेट. फलंदाज नरेश बाद. जयदीप हो पुन्हा एकदा दूरवरून केलेत. गणेश कोंडेचा हा फटका गॅपमध्ये बॉल सरळ निघून जाईल. सीमा पार. धावा 4. चौकार पोहोचले होते ऑलमोस्ट 60 ठिकाणी. फिल्डर आपण पाहता मोठा चेस होता फिल्डरसाठी. प्रयत्न अप्रतिम राहिले होते परंतु शेवटच्या क्षणी बॉल आतापासून निघून गेला. 4 धावा पाहायला मिळतात. 5 धावा धाव फलकावरती. बरोबर जर पाहिलं गेलं ना तर आउट साईड ऑफ स्टंप बॉल होता, त्याला मात्र टर्न केलं ऑन साईडला. 4 धावा इथून पाहायला मिळाल्या. 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच, क्वालिफाय मॅच. कोणता संघ आकर्षक आणि चमचमणाऱ्या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आमदार चषक 2026 मध्ये खऱ्या अर्थानं आजच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये कोणता संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचेल. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला खऱ्या अर्थानं अंबिका माता आंबोट संघ जो कालच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला. इथे चुकी झाली आहे. डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये पाठीमागे बॅकअपच नाही, हे पाहिलंच नाही. डायरेक्ट हिट केली आणि इथून मात्र धावा तब्बल मिळतील. पंजा ओपन झालाय. 5 धावा. मॅच वरती पकड निर्माण केली होती गोलंदाज जयदीपनं, परंतु इथे आपण पाहिलं तर फिल्डरकडनं 2 चुका झाल्या. एक चौकार आला जो खऱ्या अर्थानं डीप मिडविकेटला आणि तदनंतर यावेळी देखील आपण पाहता चुकी झाली आहे. ती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धाव 1 वाचवण्याच्या नादामध्ये 5 धावा बहाल केल्या. 10 धावा धाव फलकामध्ये. 24चं टार्गेट आहे. हो बाची टॉपेज लागले पाठीमागे. शॉर्ट फाईन लेगला हो पकडली कॅच. गणेश कोंडेची मोठी विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद.
प्रयत्न केले, प्रयत्नांची परिकष्टा जर का झाली तर ही मॅच इथून देखील बनू शकते. तुम्हाला डॉट बॉल फेकावे लागतील, तुम्हाला विकेट्स मिळवाव्या लागतील. विकेट्स डॉट बॉल जर का आला तर ही मॅच आणि या मॅचवरती तुमची पकड ही मजबूत होताना पाहायला मिळेल. आमिर पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. ओ काय बॉल टाकलाय, काय बॉल टाकलाय. लाखो प्रश्न विचारून गेला आमिर पवारला. हा बॉल एसटी रक्षकाच्या दिशेनं, शेवटचा बॉल देखील जयदीपनं तो डॉट बॉलच फेकलाय. अजूनही 12 बॉल आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. जबरदस्त मॅच, क्वालिफायची मॅच कशी असावी त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 10 धावा आल्या असतील परंतु ज्या महत्वाच्या 2 विकेट्स आहेत त्या 2 विकेट्स मिळाल्यात चोरावले टीमला. चला टीम मीटिंग जास्त वेळ करू नका, मॅच क्रुशियल आहेत आम्हाला देखील माहिती आहे परंतु वेळ देखील कमी आहे. 12 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय प्रतीक आणि त्याच्या साथीनं आमिर पवार हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कोणता संघ विजय इथून संपादित करणार, कोणता संघ आमदार चषक 2026 टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचणार, दोघांकडे खऱ्या अर्थानं आता ती संधी आहे. कोणता संघ त्या संधीचं सोनं करेल. 12 बॉलमध्ये 14 धावा बचावल्या जातील की 12 बॉलमध्ये या 14 धावा बनवल्या जातील. आमिर पवार मैदानाच्या आतमध्ये अजूनही जर पाहायला गेलं तर जय हनुमान बुतिवली टीमकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. प्रवीण पवार मागच्या मॅचमध्ये काय खेळला म्हणजे ज्यावेळी प्रत्येक खेळाडूवरती ती जबाबदारी दिली गेली त्यावेळी त्या खेळाडूनं ते जबाबदारी खऱ्या अर्थानं अगदी आपल्या परीनं पार पाडली आहे. दोन्ही टीमला खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त खेळ केला आणि प्रत्येकाचं मन जिंकून आज खऱ्या अर्थानं या दुसऱ्या रात्रीमध्ये ती क्वालिफाय मॅच खेळताना पाहायला मिळतात. आत्ता जिंकलात तर किमान दुर्वा 11 सावले टीमच्या आमदार चषक 2026 मध्ये 1 ट्रॉफीचे मानकरी असणार. हो इथे मिस टायमिंग आहे, हवेमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये पकडली एक कॅच, मिळाली आणखीन एक विकेट. प्रतीक आउट. लावली आहे. 11 बॉल मध्ये आता धावा बनवायचे 14. प्रत्येक बॉल वरती हालचाल होताना पाहायला मिळतीये. ओ चांगला बॉल पंचांकडे पुन्हा एकदा अपील. यस पंचांचं फिंगर अप. फलंदाज ऋषिकेश देखील परततोय. बॅक टू बॅक दुसरा आदरा बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान बुतिवली टीमला ठोक डीजे. ₹1000 कॅश प्राइज आणि सन्माननीय सुनीलजी बागडे साहेबांकडनं देखील आपण पाहताय 1000. जगदीशजी कोंडिलकर यांच्याकडून अगदी आपण पाहताय 1100 रुपये. दक्ष जगदीशजी कोंडिलकर यांच्याकडून 1100 रुपयाचं कॅश प्राइज. विकेट रॅट्रिक साठी कॅश प्राइज लागलं जातं. धाव फलकावरती 10 आल्यात. विनोदनं बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवल्यात. काय बॉलिंग केली विनोदनं. सेकंड ओव्हरमध्ये 24 धावा जरी असतील तरी देखील या धावांना आम्ही या ठिकाणी डिफेन्स करू शकतो ही दाखवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चोरावले टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त खेळ आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं दोनही टीमचा राहिला परंतु आता थोडीशी हवी होताना पाहायला मिळते ती मात्र चोरावली टीम. प्रवीण पवार मागच्या मॅचचा हिरो, मागची मॅच ज्यानं जिंकवली आपल्या टीमसाठी. ओ बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न परंतु वेग आहे विनोदकडे. वेगानं बीट केलाय. वेग इतका आहे परंतु त्या वेगावरती नियंत्रण देखील आहे. अचूकता आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना गोलंदाज विनोदला तुम्ही पाहताय
पहिल्या 2 बॉलवरती विकेट. तिसरा बॉल आलाय डॉट बॉल. 9 बॉल 14 ची आवश्यकता. बॅटची कडा शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. ऐकायला मिळालं. आता खऱ्या अर्थानं जसजसं शेवटचा टप्पा येईल तसतसे मात्र चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. 14 धावा धाव फलकावरती आलात. पुन्हा एकदा ऑन साईडला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. डीपमध्ये काव कॉर्नर. फिल्डर आहेत एक कंप्लीट. एकच जाबेतून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एसटी रक्षकाकडून बॉल सुटला परंतु बॅकअप चांगलाय. धाव एकच मिळेल. एका धावांना धाव फलक जाऊन पोहोचले ते 15 वरती. 15 धावा धाव फलकावरती. येणारे बॉल आता शिल्लक असतील ते 7 आणि धावा बनवायचे आहेत 9. प्रत्येक बॉलवरती पलटवार होताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल अगदी जर पाहायला गेला तर या मॅचमधला निर्णायकच पाहायला मिळाला आहे. दोनही टीमनं खऱ्या अर्थानं एकमेकांच्या विरोधामध्ये संघर्षाची परिकष्टा केली आहेत. इथून थांबलाय विनोद अगदी आपण पाहता त्याला देखील माहिती आहे चुकी करायची नाहीये. एक चुकी तर घडली आहे त्याच्या विरोधामध्ये चौकार तर आलाय परंतु आता इथून जे काही करायचं आहे ते टीमसाठी चांगलंच करायचं आहे. शेवटचा बॉल या षटकातील 9 धावसंख्येची आवश्यकता. बाची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅनकडे बॉल निघाला. फिल्डर आहे 2 फिल्डरला त्या ठिकाणी चकमा देण्याचं काम परंतु बॅकअप मात्र चांगलं आलं. बॉलला अडवलं गेलं. स्टॉप केलं. धावा मिळतील त्या फक्त एका धावानं धावफलक झालाय ते मात्र 16. 6 बॉल आणि आता बनवायचं जे अनुमान बुतवली टीमला त्या म्हणजे 8. 6 बॉलमध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. मॅच अजूनही बाकी आहे. मॅचची चुरस अजूनही बाकी आहे. 6 बॉलमध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. आज चोरवले टीमनं ज्या पद्धतीनं खेळ केला ते पाहता अगदी आपण पाहताय त्यांची गोलंदाजी दर्जेदार राहिली आहे. 6 बॉलमध्ये 8 धावसंख्या देखील इथून बचाव करू शकतात परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय अमीर पवार आणि त्याच्या साथीनं प्रवीण पवार बंधू मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 बॉलमध्ये 8 धावसंख्येच्या त्यांना पाठलाग करायचा आहे. पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? प्रवीण पवारच्या साथीनं अमीर पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात परंतु यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती अमीर पवारला तुम्ही पाहताय. 6 बॉलमध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. एखादी विकेट आली तर मात्र पूर्णपणे या मॅचमध्ये जो वर्चस्व आहे तो मात्र चोरावली टीम त्या ठिकाणी प्रस्थापित करेल परंतु एखादा मोठा फटका जर आला तर या मॅचची पूर्णपणे हवा निघेल. मोठा फटका येणार की विकेट येणार डॉट बॉल येणार हे सगळं काही सांगून जाणारे 6 बॉल आता इथून आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येकाला हवी असणारी मॅच. प्रेक्षकांना हवी असणारी मॅच. खऱ्या अर्थाने क्रिकेट कोणतीही टीम जिंको फक्त क्रिकेटचा विजय व्हायला हवा. तो क्रिकेटचा विजय होताना आता इथे पाहायला मिळतोय कारण की प्रेक्षकांना हवी असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्वालिफायची मॅच कशी असावी त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती सुमितकडे खऱ्या अर्थानं ते 6 बॉल दिलेत. पहिला फुलटॉस बॉल ऑन साईडला केल्याचा होता. मिस टायमिंग. फिल्डर नाही आहेत. वॅकंड एरिया. नो मान्स लँड मध्ये बॉल. तोपर्यंत धावा मिळतील त्या म्हणजे 2 धावा आल्या. 2 धावांना आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 18 वरती. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRSची मागणी केली आहे. रिव्ह्यू घेतला चेक केला जाईल वेट साईड साठी. 5 बॉल डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हर. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते अगदी आपण पाहताय 5 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 6. 5 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता. सुमितचा पहिला फुलटॉस बॉल असं वाटलं होतं मोठा फटका कन्वर्ट होईल परंतु एलिव्हेशन मिळालंच नव्हतं परंतु फिल्डर देखील त्या ठिकाणी नव्हते. दूर होते फिल्डर.
हो स्टेप आउट झालाय, ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून काढलाय, बॉल चाललाय दीप, एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, आमिर पवारच्या बाट मधून आलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. चार बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता आहे, 4 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. कोणता संघ या स्पर्धेतील टॉप 5 मध्ये जाणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल? चोरावले की बुतिवली? ओ पाठीमागे फटका तर केला, फिल्डर आहेत, ओ चांगली फिल्डिंग, रन आउटची संधी, डायरेक्ट हिट झाली आहे. ओ इथे आपण पाहताय चुकी घडले का, परंतु इथे पंचांना चेक करायचंय पहिल्या धावेसाठी, पहिल्या धावेसाठी चेक करायचंय. सेकंड धावेला तर मात्र फलंदाज बाद झालेत, परंतु पहिली धाव त्या ठिकाणी कंप्लीट आहे की नाही ते आपण या ठिकाणी चेक करतोय. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय हा डिसिजन आता या ठिकाणी चेक केला जातोय. टेक्निकल रूम मधून आमचे तिसरे पंच या ठिकाणी आहेत. चला पहिल्या दावेला तर फलंदाज सेफ आहेत, कारण की गोलंदाजाच्या हातानेच त्या बेल्स डाऊन झाल्या होत्या, त्यामुळे पहिली धाव तर कंप्लीट झाली. सेकंड धावेसाठी फलंदाज बाद झालेत. आमिर पवार इथून मात्र परततोय. येणारे बॉल आता शिल्लक आहेत ते 3 आणि धाव बनवायची आहे ती मात्र 1. सॅकिंग गेंदवरती आपण पाहताय, ओ हलक्यातनं ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत, परंतु तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. आणि आता दुर्वा 11 सावले टीमनं आयोजित केलेले आमदार चषक 2026च्या टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचणारा दुसरा संघ ठरलाय. जय हनुमान बुतिवली, कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीमची चोरावले दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. क्रीजवरती कोणी थांबू नका, तुम्हाला जे काही